जरांगे पाटील यांची आज पत्रकार परिषद आहे. 30 तारखेपासून आंदोलनाचा इशारा पुन्हा एकदा दिलेला आहे. ओबीसी नेते म्हणून तुम्ही कसं बघता? नाही, असं जरांगे पाटील आंदोलन करतायत वारंवार. सरकार तरी कुठं पाहत आहे? काय झालं आत्तापर्यंतच्या आंदोलनातून? यांनी वाटाण्याच्या अक्षताच लावल्या ना. हो म्हणायचं, द्यायचं नाही, जे आर काढायचे, अंमलबजावणी करायची नाही. त्यामुळं त्यांनी त्यांचा जो विषय आहे तो घेऊन ते लढत आहेत. आमचा विषय घेऊन आम्ही लढू. फक्त एवढंच आहे की जरांगे पाटलांना आमचं म्हणणं आहे की आम्ही ओबीसीचं मागतो त्यावेळेस तुम्ही काही बोलू नका. तुम्ही मराठ्याचं मागताय त्यावेळेस आम्ही बोलणार नाही. पण सरकारकडे आहे कुठे द्यायला? केवळ झोडी रिकामी झाली आणि त्यांची तिजोरी रिकामी झाली आहे. लूट करून खालायचं सगळं. आता राहिलं काय शिल्लक तर द्यायला? कोणालाच द्यायला नाही आहे आणि ते देऊ शकत नाहीत. बरं राहिला आहे आता मागून तरी उपयोग काय? आम्ही ओबीसी म्हणून मागतो आणि ओबीसीचं तर रिझर्वेशनमध्ये ओपनमध्ये ओबीसीला संधीच ठेवली नाही. तो जी आरच काढला आहे. म्हणजे आता 85-90% लोकांना 50% आरक्षण, उरलेल्या 15% लोकांना 50% आरक्षण, अशी परिस्थिती तर आणून ठेवली आहे. त्यामुळे त्यांना काय भेटणार आहे ना आम्हाला काय भेटणार आहे? त्यांच्या हातात आमच्या हातात घंटा देतील, त्यांच्या हातात घंटा देतील.